काय पहिल्या शेतात दणकाडी कुर्ली पहिल्या शेतात बोलले काय पहिल्या एकदम ऑसम मध्ये खेळले काढले म्हणजे आतमध्ये जायच्या आतमध्ये गेलाय पूर्ण. बघा पिशवीत बघा, फक्त पिशवीत बघा तुम्ही. हे बघा काय ते काय आहे दणकाट मजबूत. आपण आता इथे पकडलेले आहे, तुम्ही बघू शकता ना, खूप भरपूर पकडले आहेत खेकडे. मी आनंद जागर तुमचं सर्वांचं कोकणी लॅबच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर तुम्ही मला पाठीमागे म्हणतात ना, तिथे राजला खूप दिवसांनी बघता यूट्यूबवर, कारण आपण बरेच वर्ष म्हणजे तरी पण 1.5 वर्ष आपण काय चॅनलवर व्हिडिओ टाकली नव्हती. तर आज आपण एक भन्नाट व्हिडिओ बनवतो आहे, ती म्हणजे पगोलीने खेकडे पकडण्याची. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणारच आहात की आपल्याला किती खेकडे मिळणार आहेत ते. तर आजची व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि चॅनलला अगोदरच सबस्क्राईब केलेलं असेल लाईक आणि शेअर करा. तर आपण आज वेगळ्या स्पॉटला जाणार आहोत, ते म्हणजे कशेई गावात. तर तिकडे पगोलीच्या साहाय्याने आपण खेकडे पकडणार आहोत, आणि आपण घरी पण घेतली आहे आणि चिंगळं पण घेतली आहेत. तर पगोली टाकल्यानंतर खूप वेळ असं थांबायला लागतं, त्यासाठी आपण तिथे काय बारीक मासे भेटतील ते आपण घरून पकडणार आहोत. तर चला जाऊया कशेईमध्ये, म्हणजे आपल्या स्पॉटवर. आणि ते पाठीतून बघताय ना, तर राज आणि मंथन आहे, ते आपले पगोली नीट करतायत. तर तुम्हाला दाखवतो पगोली म्हणजे काय ते. तर बघा ही आहे ती म्हणजे पगोली. आपण ही घरी बनवली आहे, त्याच्यामुळे ही तुम्हाला जरा नीट दिसणार नाही, पण ही पद्धतशीर आपण बनवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आहेत ना खेकड्यांना खाणं आपण बांधणार आहोत. इथे खाणं बांधल्यानं आपण की इथे खेकडे येणार, आणि आपण ही तुम्हाला नंतर समजेलच, मंथन तुम्हाला सांगेल कसं काय होणार आहे ते. तर आत्ता हे म्हणजे रशी बांधतात त्याला, आणि हे असं पाण्यात टाकायचं आहे. तर आधी हे इथे राहून दे, हे आधी बांधून घेतो आम्ही, आणि तुम्हाला लवकरच दाखवतो काय कसं करायचं आहे ते. तर आता आपण इथे पगोलीला रशी बांधून घेतलेली आहे, आणि आता आपण त्या पगोलीमध्ये चारा बांधणार आहोत. तर आता मंथन चारा बांधतो आहे, तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने चारा बांधायचा आहे तो, आणि चारा काय आणला आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर इथे तुम्ही बघताय ना, कोंबडीची आपण आतडी आणलेली आहेत, आणि आता म्हणताय ना आतडी बांधेल. तर ही आहेत ना अशी आपण एका रशीच्या सहाय्याने आतडी बांधून घ्यायची, आणि आपण पगोलीमध्ये आहे ना बरोबर मध्ये आहे ना एक रशी बांधलेली आहे. तर आजला एक मासा लागला आहे, कुर्ली लागली हो, घालवणार वाटतं. तर आपण आहे ना पगोली बांधतच होतो, तेवढ्यात एक राजला आहे ना कुर्ली लागली आहे. म्हणताय लागणार 100% लागणार. इली म्हणून डेंगे तोडू नको, आपण बांधूया ती का पहिली भवानी. तर आपल्याला भवानी ही झालेली आहे, तुम्ही बघू शकता. एक आपल्याला कुर्ली भेटली आहे, ती पण घरीला लागली आहे. बोललो होतो तुम्हाला आपण की राजने चिंगळा आणली होती, तर चिंगाने राज घरी टाकून ठेवली होती. आपण आतडी बांधत होतो ना कोंबडीची, तोपर्यंत राज बोलला मी एक घरी टाकतो, तर त्या राजने घरी टाकली होती. राजला एक मस्त चांगले साईजची एक कुर्ली भेटली आहे, तुम्हाला दाखवतो. ही बघा, जरा नंतर साफ कर, आपण बांधूया ती का. वर घे इकडे, तू परत सोडशील ती का, वर घे. ती का जिवंत बांधते आहे पूर्ण, धू जरा ती का. तुका काय वाटलं राज. म्हणजे आज आपल्याला आहे ना पगोलीमध्ये म्हणून कुर्ली भेटायची शक्यता जास्त आहे. 100% आपल्याला कुर्ली भेटणार. आणि आता आहे ना सुकतीचा टाईम आहे, आता वाजले म्हणजे 6:30 झाले आहेत. आपण संध्याकाळवरच आलो आहे, कारण संध्याकाळवर आहे ना मासा जास्त करून कडेला येतो, आणि कुर्ल्या पण रात्रीच्याच जास्त बाहेर पडतात, म्हणून आपण हा प्रयत्न करणार आहोत. तरी बघा कुर्लीने कागद धरला, थांब कागद धरले डेंगे फाड गाळूक देऊ नुकसान तिका बांधते आहे मी. तर थांबा म्हणतो हिला बांधतो पहिलं मी. तर आता मी आतडी बांधले होतो, तर मंथनचा पार्टा कुणीतरी सावडला आहे, तर काय मासा लागला का बघूया. तर तुम्ही बघताय ना एक गवा मासा भेटला आपल्याला, म्हणजे आज माशाची आपल्याला स्ट्राईक आहे. राज काय तर तू काढ, आम्ही हे बांधू तोपर्यंत. आता तुम्ही बघताय ना आपण इथे पगोली बांधलेली आहेत, तर म्हणतो दाखव. आपल्याकडे ना 7 पगोळे आहेत, आणि आता ही पगोळी आहे, आणि इथे आपण ही आतडी बांधली आहे, आणि त्यात एक वजन दगड टाकून ठेवायचा, आणि ही रशी आहे. आता राज सांगेल तिकडे टाके टाकू इकडे टाकू. हां, तर ही बघा ही पगोळी आहे, मी टाकतो तुम्हाला बघा म्हणतात दाखवेल. तर आता बघा राजने मासा काढला वाटता.
एकदम लाईव्ह मध्ये राजने मासा काढला आहे. पण इकडे दाखव म्हणतं. तर हे बघा ही पगोळी आहे, दाखवतो तिकडे. चारे बंद होतो या. तर आता ही आपण पगोळी टाकली आहे. तुला नाही एवढं नाही होत जाणार, म्हणजे त्यामध्ये ती बांधून ठेवूया, म्हणजे पाण्याच्या ह्याच्यात जाणार नाही म्हणून एकच गाठ मारून ठेवूया. तर आता आपल्याकडे अजून 6 पगोळ्या उरल्या आहेत. तर आता ह्या 6 पगोळ्या आहेत ना, तिथून लाईनीत जरा टाकूया आपण, चांगली जागा कुठे भेटते तिकडे. तर चला, तर आपण एक पगोळी इकडे टाकूया खाली. आपली ही तिसरी पगोळी आहे. ह्या स्पॉटला आपण टाकून देऊया. एकदम पद्धतशीर पडली आहे. पण बघूया आता आपल्याला खेकडे भेटतात की नाही. तर आता आहे ना मंथन टाकतो एक पगोळी आहे. आता ही आपली किती आहे, ही 5वी पगोळी आहे. तर मंथन टाकेली रशी ताट डर नाही, ती रशी परत जायत बघ. तरी मंथन आता पगोली टाकतोय. कशी दगड पडली ना, नीट राहता का बघ फक्त. मग दगड परत टाकीचं. दगड आहे मग नीट टाक परत. गाठ सुटल्या तिकडनं ना, जरा थांब मी बांधते थांबा. तर त्याची गाठ सुटली होती, ती बांधली गाठ. आणि आता पण तर नीट टाका. आता परत तिकडे तिकडे टाक, इकडे समोर टाकू नको, क्रॉस टाक. बस बस बस, राहून दे साईज, राहून दे. रशी कमी पडत आहे ना, त्याच्यावर दगड ठेवून दे ना. एक थांब दाखवते, थांब. हे दगड घे, दगड ठेवून दे रशीवर. थांब, नीट ठेव दगड, पुढे दाखवू नको हवे. नाही जाते ना. तर आपण टोटल 7 पगोळ्या आणल्या होत्या. ते आपण घरीच बनवल्या होत्या, होममेड. तर त्यातले 5 एकतर आपले परफेक्ट टाकून झाले आहेत. अजून राहिले तेच म्हणजे 2 टाकायचे. त्याच्यासाठी चांगली जागा बघूया आपण इकडे. खाली उतर, तिकडे टाकतो पर्याय. एक आहे ना तिकडे टाकून ये तू, मी खाली येत नाही. तिकडे एक टाक. मोठी होती ना. हां, जा टाकून ये, जा तू नीट टाकून ये. पटापट जा, पाण्यात टाका जास्त. राहून दे. तर आता तिकडे मंथनने आपली 6वी पगोली टाकलेली आहे. तर आता आपल्याकडे एक राहिली आहे, ही बघा इथे आहे. ती आपण आहे ना ह्या ठिकाणी टाकूया. ह्या ठिकाणी पण आपल्याला खेकडे भेटायचे चान्सेस आहेत. इकडे जास्त दगडी नाही आहेत, पण बघूया इकडे टाकून ठेवूया. ठीक आहे, ही पण टाकून ठेव इकडे. जरा पाण्यात जाऊ द्या, कमरे. हा पाण्यात हा टाक तिकडे. बस बस बस, ते दगडीवर आहे ना दगड ठेव. हे बघ, हे बघ, खडाप ठेव बघ. हां, भेटलं ना, ठेव. तर आता फायनली आपले 7 पगोळ्या टाकून झाल्या आहेत. आता 7मध्ये आहे ना आपल्याला आत्ता वाजले आहेत ते म्हणजे 7 ते 20. आपण 15 मिनटं तरी वाट बघूया, जास्तीत जास्त 20 मिनिट. आणि 20 मिनिटांत परत हे पालवूया. पालवल्यावर आपल्याला बघूया खेकडा भेटतो की नाही ते. तर आता राज गरवतो आहे, ते गरवच्या इकडे जाऊया आणि आपण पण जरा थोडे मासे पकडूया, म्हणजे कालवण होईल. एवढं कालवणापुरतं तरी मासे आपण पकडूया आता. तर मंथन गेला पण तिकडे लगेच, कारण मंथनला मासे पकडायचे आहेत खूप. तर आज आपलं चॅलेंज पण होतं, तिघात कोण जास्त मासे पकडतं ते. तर राजने सुरुवातीला 2 मासे पकडले आहेत आणि आता मी अजून एक पण पकडला नाही आहे. राजने तरी 2 मासे पकडले आहेत आणि एक खेकडा पकडला आहे. आणि मंथनने एक गवा पकडला आहे. म्हणजे मंथनने पण एक सुरुवात तर केलेली आहे. आता मी पण माझी घरी सोडवतो आणि मी पण डायरेक्ट सुरुवात करतो. तर बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते.
ही आहे कोलंबी आणि आपली ही आहे ती म्हणजे घरी. तर ह्याला म्हणजे मासा लागतो आणि हे खायला म्हणजे शिस, कारण हे वेटसाठी लावले, कारण साव आपला आहे ना पुढे जाण्यासाठी. तर ही घरी आहे ती म्हणजे 16 नंबरची आणि हा साव आहे तो म्हणजे 40 नंबरचा आणि ह्याला शिसा बोलतात. आपण आता ही कोलंबी आहे ना तिची पुढची टोक असते ना ती अशी आपण मोडून टाकायची आणि त्यानंतर शेपटीच्या बाजूला आहे ना अशी घरी आपण अडकवायची. आपली हा घरी रेडी झाली आहे, ही बघा तुम्ही बघताय ना. आता ही फक्त पाण्यात फेकायची आहे. आपली घरी मस्त पाण्यात गेली आहे आणि आता फक्त आपल्याला हा हातात साव धरून ठेवायचा. माशाने वळलं की आपण इकडे वळायचं, आपल्याला मासा भेटला आहे. तर आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे 6:40ला आपण काढणार होतो, 7:23ला टाकले होते. पहिली पगोली आहे, तरी आपण पहिली पगोली आता पालवतो आहे. बघूया काय आहे काय. पहिल्या शेतात दणकाडी कुरली. पहिल्या शेतात बोलले काय, पहिल्या शेतात दणकाडी आपल्याला खेकडा भेटलाय. म्हणजे आपण जे घरी पगोले बनवले होते ना, इकडे दाखव ना. आपण जे घरी पगोले बनवले होते ना त्यामध्ये आपल्याला पहिली दणकाडी केवढी साईज आहे बघा, मस्त आपल्याला एक तरी भेटलेली आहे, जी आपली भवानी झालेली आहे. आपल्याला पाय दे फक्त, धरू जमा काय धरू काय माहिती, पाय तरी तिथे त्याच्यावर. दणकाडी नाही एकदम, अरे भवानी झाली जबरदस्त. म्हणतो तेवढे सावध तुकडा आहे ना, हे सावध तुकडे घे. हा घे. तर आपण हिला ना बांधूया, कारण त्याच्या मोडले ना मरेल ती. या सावाच्या साईने आपण बांधूया तिला. बांधण्याची टेक्निक पण आहे ना खूप वेगळी आहे. जाऊ कशी वर येता ती काय करताय ती करताय. एकदा बॉट धरल्या ना कोंड्याशिवाय ती घबराण्यातली नाही. बॉट ठेव जरा. बाबा बाशी घे म्हणताना सांगताय बॉट धर, त्याच्यात रशी लागतं रे. धर धर दाब ती का. हा सोड. ही बघा कशी त्याने काढी ढेंगे बघ कशी पसरवले. तर आवड 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 पहिली भवानी झालेली आपल्याला. याच्यात बघूया आपल्याला काय भेटतं. म्हणतो तुम्ही बघताय ना आतडे खाऊन गेले आहेत. तर आधी ही राहून दे, समोर पुढचे बघूया आणि परत नंतर आतडी लावूया. बघा केवढीशी आहे बघा, बघा पोर आहे पोर, म्हणतो ना मोठी येऊन गेली आहे खाऊन. बघू शकता तुम्ही. तर आपण इथं बांधूया, परत बंद करा. धर धर. होय आतमध्ये जायच्या आतमध्ये गेला आहे पूर्ण. तर हिला काढतो आपण आणि ही पगोली परत टाकतो. टाक टाक परत. तर ना आता इथे पाऊस पडत होता म्हणून आपण आता शेडमध्ये थांबलो होतो आणि परत एकदा काढल्यावर इथं परत तुम्ही बघू शकता केवढा मोठा फेकाटा येतो. एकदम आपल्याला ही 3री की 4थी मिळाली आहे, तुम्हाला नंतर दाखविणार. आणि 3 की 4 आहेत ना ते म्हणताना घालवले, असे खालच्या बाजून होते पण ते गेले. तर आता हिला परत बांधतो आणि ठेवतो. वेळ झाला आहे, पाऊस पण आला होता आणि आपल्याला काहीतरी थोडेफार कुर्ले मिळाले आहेत म्हणजे खेकडे. आणि राजने काय मासे काढले आहेत ना ते तुम्हाला आधी दाखवतो. हा राज इथेच बसून होता आणि किती मासे पकडलेत ते बघूया. पिशवी तर भरलेली वाटते आहे. तर हे बघा राजने काय थोडेफार शेंगटे पकडले आहेत, पण कालवण्यापुरती पकडले आहेत आणि एक मगाची कुर्ली. तर आता आपण काय 8 वाजले आहेत, तर आता 8:30ला घरी जायचं आहे. तर आता थोड्या वेळात काय भेटतील ते बघूया कुर्ले आणि नंतर तुम्हाला एकत्र दाखवणारच आहे मी. तर त्याच्या अगोदर आता जरा बसतो कारण खूप दमलो इकडनं तिकडनं धावून आहे. तर भेटूया थोड्याच वेळात.
तर आता आपण घरी आलो आहे आणि आता वाजले ते म्हणजे 9:15 आणि आपल्याला आता किती काय भेटलं आहे ना ते तुम्हाला आत्ता लगेचच दाखवतो. रात दाखव. तर हे बघा इकडे इकडे गाडीच्या उजेडाने इकडे ही बघा केवढी भेटली आपल्याला कुर्ली. म्हणतात ते राहून दे जरा पिशवी आण आपली. जबरदस्त. हे बघा पिशवीत बघा फक्त पिशवीत बघा तुम्ही. हे बघा काय ते काय आहे दणकट मजबूत. आपण आता इथे पकडलेले आहे तुम्ही बघू शकता ना. खूप भरपूर पकडले आहेत खेकडे आणि राजने मासे पण पकडले आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. राज दाखव. हे बघा पिशवीत टाका आधी. सावकाड फेकतो बाहेर आधी. तर आज आपण आहे ना डबल धमाका केला आहे. म्हणजे खेकडे पण पकडले आहेत ते पण 15-20 खेकडे पकडले आहेत. 20 तरी असतीलच किमान. आणि राजने मासे पण पकडले म्हणजे आपल्याला डबल धमाका. राजने मासे पकडले आम्ही खेकडे पकडले. तर आता आपल्याला मस्त भेटलं आहे. या तिघांचं पण आमचं कालवण तर झालेलंच आहे. आणि राजने मासे कुठचे पकडले शेंगटे पकडले आणि गवा पकडला आहे. तर हे बघा हे पकडले शेंगटे. तर चांगलंच आपल्याला आज काम झालेलं आहे. ही बघा केवढी आहे ती मोठी आहे ना. नाही ही पहिली भेटलेली आपल्याला. तर एवढ्या आज आपल्याला मासे भेटले आणि एवढे खेकडे भेटले ते बघा. आणि हे आपलं सगळं सामान. तर ही व्हिडिओ आता आपण इथे थांबवतो आहे. तुम्हाला आजची व्हिडिओ नक्की कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनलला अगोदरच सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.